तुम्हा सुख होईल अपार, तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा, स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा. स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा, तेने तू अघोरा पावशील. तेने तुम्हा सुख होईल अपार, तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा, एका जनार्दनी चित्ती दत्त पाया. एका जनार्दनी चित्ती दत्त पाया, दत्त रूप काया होय त्यांची. तेने तुम्हा सुख होईल अपार, तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा, दत्ता प्रभू. निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शांती ब्रह्म पैठण निवासी असणारे, संप्रदायामध्ये ज्यांना फार मोठं स्थान निर्माण झालेलं आहे अशा संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा चार चरणाचा हा अभंग भगवान श्री दत्त प्रभूंचं महात्म्य वर्णन करणारा, रामाचं महत्व वर्णन करणारा असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. आजच्या कीर्तनाची सेवा असा प्रसंगाने प्राप्त झाली की मोजे खंडगाव या गावामध्ये भगवान दत्तात्रयाच्या या ठिकाणी वास्तूचं निर्मिती करण्यात आलेली आहे, मंदिर उभारण्यात आलेलं आहे. मंदिराचं कलशारोहण येत्या 2-3 दिवसामध्ये अत्यंत सुंदर थाटामाटामध्ये आपण साजरा करणार आहात. वास्तविक पाहता हे गाव संत श्रेष्ठ श्री श्री हवा मल्लीनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी, आणि या पुण्यभूमीमध्ये बाबांच्या कृपाशीर्वादातून ही नगरी, या नगरीतले अनेक भक्त मंडळी त्यांच्या कृपाशीर्वादातून या ठिकाणी हा उत्सव साजरा करतायत. आणि म्हणून भगवान दत्तात्रयाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहणाचा कार्यक्रम त्या निमित्ताने खंडगाव या गावामध्ये अखंड दत्तनाम सप्ताह सुरुवात झाला. आणि सप्ताहातला हा 5वा दिवस, 5व्या दिवसाची 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली असल्या कारणाने प्राप्त झालेल्या प्रसंगाला अनुसरून जो अभंग मी निवडला तो संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा आहे, चार चरणाचा आहे. या अभंगामध्ये भगवान दत्तात्रयाच्या स्वरूपाचं वर्णन संत श्रेष्ठ एकनाथ महाराज करतात. दत्ता प्रभू. अतिशय सुंदर प्रसंग आहे. गावातली सगळी मंडळी एकत्र जमलेली आहे. मराठी कळतं ना तुम्हाला? तसं तुमचं गाव तेलंगणा राज्यातलं आहे पण मराठी कळत असेल, कळते ना? मराठी कोणाला कळते त्यांनी हात वर करा. सगळ्या गावाला कळते मराठी, है की नाही? मला तेलुगू येत नाही बरं का. कोणचम कोणचम वस्तदम काही की म्हणतात असं थोडं थोडं जमल तुम्ही बोललो तर, पण मला जर बोलायला लावले तर मला काही जमणार नाही. पण जसं जमेल तसं मी आपलं मराठीत बोलेल आणि तुम्हाला ते कळेल अशी अपेक्षा करते आणि अभंगाचं चिंतन करायला चालू करते. कारण जे अभंग निवडले त्या अभंगाचं चिंतन करणं ही कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. जिथं आपण त्या प्रसंगाने गेलो त्या प्रसंगाने बोलता यावं माणसाला. तुम्ही सोयऱ्याच्या घरी गेले, समजा तिथं एखाद्या म्हातारीचे डोळे काढले, त्याला डोळे काढले म्हणतात इकडचे लोक येडे. मी तिकडून लातूर जिल्ह्यातून आलेली,
आणि एका बाईनं म्हणली, माय तुम्हाला माहिती आहे का तुमच्या शिष्याचे डोळे काढले. मला वाटतं डोळेच काढून बाजूला ठेवले काही. सरळ सरळ डोळ्याचं ऑपरेशन झाले म्हणावं, सर्जरी झाली म्हणावं, डोळ्याची शस्त्रक्रिया झाली म्हणावं. हे असलं काही नाही, डायरेक्ट डोळे काढले, डोळ्याचं ऑपरेशन झालं. भाषा फार विचित्र आहे. आता तिथं जर समजा कोणाचे डोळे काढले बोलायला गेलो, तिथं जाऊन आपण काय बोलाव? बरं झालं माय मेली नाहीस तू म्हणाव का, जगलीस वाचलीस म्हणाव का, असलं बोलाव का? कुठं जाऊन काय बोलाव त्याची अक्कल पाहिजे बघा माणसाला. कुठेही जाऊन काही बोलू नये. आता जर समजा एखाद्याच्या घरात माणूस मेला आणि आपण मातीला गेलो आणि तिथं मोठमोठ्याने लेकराला आपल्या नातवाला घेऊन कळवाव का, हसवाव का तिथं गेल्यावर? लोक लय विचित्र, कुठं जाऊन काय बोला त्याची अक्कलच नाही. आणि ज्या माणसाला कुठं जाऊन काय बोलाव याची अक्कल नाही ना, तो माणूस आयुष्यात काहीच करू शकत नाही. दत्ता प्रभू कुठं जाऊन काय बोलाव त्याची अक्कल पाहिजे. आपण आलोय कीर्तन करायला आणि कीर्तन सोडून जर तिसरंच काही बोलत बसलो, लोक म्हणतील बोलू नका त्या बाईला, चांगलं कीर्तन करणं म्हणतील की नाही. मग कुठं जाऊन काय बोलाव त्याची अक्कल पाहिजे. मी सरळ सरळ अभंग घेतलाय संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचा. एकनाथ महाराज माहितीत का तुम्हाला? माहिती नाही? पैठण निवासी संतश्रेष्ठ एकनाथ महाराज जे ज्ञानोबारायांचे प्रति अवतार मानले गेले. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांना गुरु घराणा लागला दत्त संप्रदायाचा. जनार्दन स्वामी गुरु म्हणून भेटले आणि गुरु भेटल्याशिवाय जीवनाचं काही नाही, सार्थक नाही. त्याच्यामुळे मला सांगा, इथं बसलेलं महिला मंडळ तुमच्यापैकी कोण कोण गुरु केले त्यांनी हात वर करा. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीनं करा हात वर. कोण कोण केले गुरु, का न कोण कोण फुकून घेतले? माय 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 अर्ध गाव कच्च आहे की ग माय, अजून भाजायचं नाही या गावाला. इकडं पुरुष मंडळी कोण कोण गुरु केला हात वर करा बरं. वा वा वा, 75% अजून शिल्लकच आहे. 25% लोकांचा गुरु झालाय. बाकीची आता उद्या महापूजा आहे, सर्व गाव भाजून निघावं लागते. सर्वांना गुरु करा, कुणीच गुरु संत कोळीचा गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही तुझा पाहता त्रिलोकी. त्रैलोक्यात कुठपर्यंत जा, गुरु शिवाय गत्यंतर नाही, तरुणोपाय नाही. म्हणून जीवनामध्ये गुरु अत्यंत आवश्यक आहे. मी नाही सांगत, नाथ बाबा सांगतात, नाथ महाराज भागवतामध्ये, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या आवश्यक पाहिजे आचार्या, आपमती बजताराया अपाया माझी पडे. आपल्या मनानं नाम घेतलं, आपल्या मनानं देव देव करायला गेलं की आपल्याला अपाय येतात. गुरुनं सांगितलेलं नाम घेतलं की त्या नामानं उद्धरून जातं माणूस. आणि म्हणून जीवनामध्ये गुरु अत्यंत आवश्यक आहे. पण काय नाही, हे मस्त काय ना, संतांच्या चरणावर झुकाव म्हणलं की माणसाला लय राग येते. महाराज माणसं संतांच्या चरणावर झुकायला तयार नाहीत कलियुगातले. आणि कलियुगातली माणसं संतांच्या चरणावर झुकायला तयार नाहीत. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते, हे मस्तक आहे नाही, मस्तक ठेंगणा करी संतांचा चरणा, वेची ते वचन जेणे राहे समाधान. हे मस्तक आहे ना, झुकवावं कुठं? संतांच्या चरणावर झुकवावं. आपण संतांच्या पाया पडणार. एखादा नेता गावात आला, काय पुढं पुढं करणार, काय त्याच्या माग माग जाणार, काय त्याला आपण आलुकी करणार. संतांच्या चरणावर डोकं झुकवलं, मस्तक झुकवलं की या डोक्याला किंमत आहे, या डोक्याला मोठं श्रेष्ठत्व प्राप्त होतं. पण हे डोकं संतांच्या वाडवडिलाच्या चरणावर झुकवायचं सोडून, जिथं फायदा आहे, जिथं स्वार्थ आहे, जिथं नोटा मिळतात तिथं आपण झुकवायला जातो. आणि म्हणून संताला दया येते. दया
कुठं झुकवावं डोकं सांगते तुम्हाला, ऐका. काय झालं, सम्राट अशोकाची एक कथा आहे, फार सुंदर कथा आहे. ओ बाबा, उपरनं बांधलेले डोक्याला, झोपू नका, उठा. लय सुंदर कथा सांगणार आहे. आता तर कीर्तन सुरू झालंय, डोळाच लागलेला आहे. इकडे लाडक्या बहिणी बी झोपलेल्यातच. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी हो, तुमच्या तेलंगणात महालक्ष्मी असेलच की. हा, मला माहित आहे, मी पत्ता काढून आलो सारच. गव्हर्नमेंटनं काय काय स्कीम दिले, कशी कसं केलंय समजा पत्ता काढूनच कीर्तनाला येतात. मी आज जात नाही गावात, त्या गावाचा अभ्यास करूनच त्या गावात जात जाते. दत्ता प्रभू. खरं खरं सांगायचं बाय ना, किती किती पैसे दिले सरकारनं तुम्हाला? दिले नाही? आले तुम्हाला पैसे? माय माय, कुणाला घातले मग वोट? कुणाला दिला? BRS तर गेलंच वाटतं आता. हा, लय ना. तर तुम्हाला महालक्ष्मीचे पैसे आले नाही? तुमची कोणती योजना होती मग बायाला पैसे द्यायची? लाडकी बहीण. हे गाव कोणत्या राज्यातलं? हे तेलंगणातलं. मग तुम्हाला सरकारनं पैसे द्यायला नाही? मग तुम्ही भांडणं करा, आम्ही महाराष्ट्राला जातो म्हणा तिकडच. बाय म्हणा, बघा आमचं सरकार किती पैसे देऊ राहिले. तुमचं सरकार दिलं झाले, अवघड आहे. असं जर समजा पैसे द्यायला चालू केलं, 5-5 हजार रुपये मिळतील, बाया काही नवऱ्या जोडणार नाही तर महाराज काहीच खरं नाही. अहो काय सांगा, अख्ख्या महाराष्ट्रात रातोरात ह्या लाडक्या बहिणीने जर गेम वाजवला म्हणताल असा, झोपीतून उठून डोसक्यात धोंडा घातल्याने झालं महाराज गडबडून उठले. एवढं रिझल्ट. तुमचं सरकार बी करायला वाटलं नाही बाबा, आता काय खरं नाही तुमचं. बघा लय अवघड आहे. ए लाडक्या बहिणी नो, कुणाच्या कराय ना, जाग राहा, जरा डोळे मोठे करून बघा. सम्राट अशोकाची कथा सांगत होते मी. सम्राट अशोकाचं एक चिन्ह भारताच्या ध्वजामध्ये आहे. तुम्हाला सगळ्याला माहित आहे भारताचा ध्वज कोणता रे पोरांना सांगा बरं. आपल्या झेंड्याचं नाव काय? तिरंगा. तिरंग्यामध्ये 3 रंग आहेत आणि मधल्या रंगामध्ये एक चक्र आहे. चक्र, निळं चक्र आहे. त्या कोणतं चक्र म्हणतात? अशोक चक्र. बरोबर, अशोक चक्र म्हणतात. ते अशोक चक्र हे सम्राट अशोक, कलिंग देशाचा राजा सम्राट अशोक, त्या सम्राट अशोकाचं प्रतीक म्हणून भारताच्या ध्वजामध्ये त्याचं प्रतीक मांडलं गेलेलं आहे आणि ते चक्र तिथं स्थापित करण्यात आलेलं आहे. कथा फार सुंदर आहे, मौलाना लक्ष देऊन ऐका. सम्राट अशोक एका दिवशी रथामध्ये बसून गावामध्ये नगर प्रदक्षिणेला निघाला आणि निघाल्यानंतर रस्त्यामध्ये 2 संन्यासी भिक्षा मागण्यासाठी हातामध्ये झोळी घेऊन निघालेले होते आणि त्या भिक्षुकांना, संन्याशांना पाहिलं तेव्हा रथ उभं केलं आणि रथातून राजा खाली उतरला आणि जाऊन त्या संन्याशाच्या डोक्यावर, पायावर आपलं डोकं ठेवलं आणि नतमस्तक झाला, नमस्कार केलं, आपलं मस्तक त्यांच्या चरणावरती झुकवलं आणि त्याच्यासोबत त्यांचा प्रधान होता. त्या प्रधानाला राग आला. कशाचा राग आला? इतका मोठा देशाचा राजा पण एका भिक्षा मागणाऱ्या धुळी घेऊन भिक्षुकाच्या पायावर डोकं टेकवतोय. राजाला काही अक्कलच नाही बाबा आमच्या, काय करा म्हणून राग आला आणि रागानं ती प्रधान असं बघत होता राजाला. राजा दर्शन घेतला आणि मागं फिरला. मागं फिरून पाहिला, तितक्यात मागं फिरून पाहिल्याबरोबर प्रधानाच्या तोंडाला पाहिलं आणि म्हणलं, काय प्रधान, राग आला होई रे तुला महाराजाच्या पाया पडल्यामुळं? महाराजाच्या पाया पडल्यामुळे राग आला का? त्यांनी सांगितलं, म्हणले खूप राग आला महाराज, तुम्ही एवढे मोठे राजा आणि का भिक्षा मागणाऱ्या भिक्षुकाच्या पाया पडता. तेव्हा हसले सम्राट अशोक आणि म्हणले, चल राजवाड्यामध्ये तुला सांगतो. राजवाड्यामध्ये आले दोघही आणि मग 8 वाजता दरबार भरवला आणि 8 वाजता दरबार भरून प्रधानाला बोलवलं आणि म्हणले, प्रधान ह्या ताटामध्ये काय ठेवलेले बघ आणि हे नेऊन बाजारात विकून ये. ताटावरती एक सुंदर असं तबकावर झाकलेलं एक वस्त्र होतं. वस्त्र काढून पाहिलं तर मध्ये वाघाचं डोकं होतं. हे वाघाचं कापलेलं डोकं बाजारात ने विकून याचे पैसे आण. वाघाचं डोकं घेऊन गेला आणि वाघाचं डोकं घेऊन विकायला गेला. 200 रुपयाला वाघाचं डोकं विकलं आणि 200 रुपये आणून राजाच्या खजिन्यामध्ये जमा केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा राजा बोलवला प्रधानाला, प्रधान या ताटाच्या खाली तबकात काय आहे बघ, या तबकात जी वस्तू आहे वस्त्राच्या खाली ती विकून ये. वस्त्र काढलं तर मध्ये हरणाचं डोकं कापून आणून ठेवलेलं होतं. हरणाचं डोकं बाजारात नेलं. 100 रुपयाला ते बाजारात डोकं विकलं आणि 100 रुपये घेऊन आले. तिसऱ्या दिवशी पुन्हा प्रधानाला बोलवलं, प्रधान
या तपकाची वस्तू ठेवली ती विकून ये. वरचं वस्त्र काढलं, वस्त्र काढल्याबरोबर मध्ये माणसाचंच डोकं कापून आणून ठेवलेलं होतं. आता माणसाचं डोकं विकून ये म्हणल्यानंतर घाबरलाच प्रधान. तरी पण राजाचा आदेश म्हणून घेऊन गेला बाजारात. आता तुम्हाला बाजार बेलोलीचा आहे का? बोधन जवळ आहे तुम्हाला इथून. बोधन सारख्या गावात गेला, चौकात उभा राहिला, माणसाचं डोकं हातात धरलं. माणसाचं डोकं घ्या, माणसाचं डोकं घेईल का कोणी? येते का काय कामाला? असं इथून कापून आणलेली मुंडी काही कामाला येते आपल्या? होय मंडळी, तुमच्यापैकी कुणाला लागत असेल तर मला सांगा, मागडले मी तुम्हाला देते, फ्री देते. घेऊन जाता का? ठेवता का घरी? माणसाचं डोकं आणून देते तुम्हाला. काही कामाचं आहे तुमच्या? अहो 4 वाजेपर्यंत आरडत राहिलं, कोणी माणसाचं डोकं घेईना. आता काय करा म्हणून 4 वाजता स्कीम मध्ये एका बरोबर दुसरं फ्री देतो, घ्या. कुणीच घेईना. सगळे लोक बघितले की पळून चालले. आणि मग रात्रीचे 8 वाजले. सकाळी 8ला गेलेला प्रधान रात्रीच्या 8ला तसंच माणसाचं डोकं घेऊन वापस आला. राजा वाट बघत बसला होता, सम्राट अशोक. काय प्रधान, विकलास का माणसाचं डोकं? माणसाचं डोकं विकलास का म्हणल्यानंतर प्रधान म्हणला, राजाजी नाही हो विकलो, माणसाचं डोकं कुणी घेतलं नाही. हसला राजा. आणि राजा म्हणतो, काय रे प्रधाना, सिंहाच्या डोक्याला 200 रुपये मिळाले, सशाच्या डोक्याला 100 रुपये मिळाले, हरणाच्या डोक्याला 50 रुपये मिळाले, पण माणसाच्या डोक्याला कोणी 1 रुपया सुद्धा किंमत दिली नाही. हे डोकं जोपर्यंत संताच्या चरणावर झुकत नाही तोपर्यंत याला किंमत नाही. याला किंमत कधी येते? जेव्हा हे संताच्या चरणावर नतमस्तक होतं. पशु का कुछ होत कन्हैया, नरकान कछु होए, नरने अच्छे कर्म किए तो नर का नारायण बन जाए. दत्ता प्रभु. नरने अच्छे कर्म किए तो नर का नारायण बन जाए. चांगले कर्म जर माणसाने केले तर माणसाचा देव होता येतो. हे डोक्याची किंमत तेव्हा आहे जेव्हा हे डोकं संताच्या चरणावर झुकतं. आणि म्हणून प्रधान, त्या दिवशी मी संन्यासाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक झालो, पाया पडलो. तुला राग आला होता, कळलं तुला? संताच्या चरणावर झुकल्याशिवाय, संताच्या चरणावर झुकल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून सगळ्या जगाच्या पायावर डोकं ठेवून नाथ महाराज विनंती करतात, तुम्ही सगळेजण भगवान दत्तात्रयाच्या चरणाची शरणागती पत्करा. अभंगाचं पहिलं चरण. लागोलिया पाया जानवीना, Thank you.
विनवीत मुखी बोला दत्त वारंवार. तुमच्या सगळ्याच्या पाया पडतो म्हणले नाथ महाराज. सगळ्याच्या पाया पडतो बाबा. एक काम करा जीवनामध्ये, माणूस म्हणून जन्माला आलात, एक काम करा. काय? मुखी बोला दत्त वारंवार. मुखाने दत्त दत्त ना. तुम्ही मगाशी मी आले होते गावात तेव्हा किती छान पारा चालू होता. देवा दत्ता देवा दत्ता. नामस्मरणामध्ये फार मोठी ताकद आहे. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नाम, कोणत्याही देवाचं नाम घ्या. दत्ताचं घ्या, विठ्ठलाचं घ्या, पांडुरंगाचं घ्या, महादेवाचं घ्या, आणखीन कोणा देवाचं घ्या. तुम्हाला जो देव आवडतो त्या देवावर निष्ठा ठेवा आणि त्याचं नाम घ्या. ते नाम तुम्हाला तारक ठरणार आहे. दत्ता प्रभू. महिमा सांगितला. मुखी बोला दत्त वारंवार. सारखंच देवाचं नाम घ्या म्हणले. उठता बसता खाता पिता प्रत्येक काम करता. काय होईल म्हणले महाराज त्याच्यानं? काय होईल? अरे काय होत नाही ते विचारा. नामानं काय नाही केलं महाराज. सगळी इच्छा पूर्ण करणारं नाम आहे आणि म्हणून नाम घ्या. कलियुगामध्ये नाम श्रेष्ठ सांगितले म्हणून सारखं नाम करा. आणि म्हणून नाथ महाराज सांगू लागले, एक नाम घेतलं तर एवढं पुण्य. अनंत नाम जपल्यानंतर किती पुण्य. एक नामाचं काय पुण्य आहे महाराज? काय पुण्य म्हणल्यानंतर त्या नामाचं महत्व सांगितलं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिं भजेत. किती महत्वाचं सांगितलंय बघा. शतम विहाय दातव्यम भोक्तव्यम. 100 काम सोडा पण आधी जेवण करा. आता जेवायला आहे काही का? रोज आहे गाव जेवण आहे का? सर्व गावालाच 7 दिवस रोज. आता पप्पाचीच आहे मग बायाची. स्वयंपाक काही नाही काय नाही. मस्त उठलं की मंदिराकडे जायचं, जेवायचं, झोपायचं, मस्त कीर्तन ऐकून. आता झाले का जेवण सगळ्याच? म्हणूनच डोळा लागलाय बघा बायाचा. काय काय जेवलं सांगा बरं? भात, वरण, अन्न, पप्पू. हा आणि दुसरं अजून काय होतं? हा काय होती? खीर होती. खीर. बाबा बाबा लय गुंगीत खीर खाल्ली की आधीच थंडीचे दिवस. गोड चिट्टूक खीर केली की बाबा. साखर घातली होती का गुळ घातलं होतं? साखर घातली होती का खीरीत? का गुळ होतं? गुळ घातलेली खीर थंडीच्या दिवसात. बाबा बाबा हेर रट्टावून बाया खाल्ल्या असल्या. त्या कधी स्वेटरवाली माय कशी झोपलेले बघा. फार डोळा लागला. लय मोठी खीर खाऊन बसल्या ना कीर्तनात. हो का? बायाचं सांगू का तुम्हाला? बाई अशी झोपते. तो का ती बाई झोपली म्हणलं पाठीमागे फिरून बघते म्हणते कोण झोपलाय ग म्हणते. पुन्हा काय उरपती धंदा असेल देवा. आपण झोपायचं आणि पाठीमागच्या बाईला म्हणायचं कोण झोपलाय ग म्हणायचं. म्हणजे कळली कुणाला बी मी झोपली म्हणून. लय हुशार हो बाया. कसं सांभाळत असाल तुम्ही तुमच्या बायका. धन्यवाद रे बाबा. काय खरं तुम्ही सगळेजण हसला लागून माझं कीर्तन कळालंय वाटतं तुम्हाला. कळाल्याशिवाय कसं हसेल बरं माणूस, नाही का? है का नाही? असंच जरा 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 ढकलत राहिली गाडी तर बरं आहे. आता इतकी गरमी आता सध्या. असं वाटलं का आता उन्हाळ्यातलंच कीर्तन चालू का काय? दत्ता प्रभू. नामाचं महात्म्य सांगितलं. महात्म्य म्हणजे 100 कामं सोडा आधी जेवण करा. जेवण महत्वाचं बरं का जीवनामध्ये. माणसाला उपास करून कामं नाही करावं. जेवण कामं करत जा. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत. 100 काम सोडा पण आधी जेवण करा. 1000 काम बाजूला ठेवा पण आधी आंघोळ करा. किती किती बाया हा सांगा बरं बिना आंघोळीचा स्वयंपाक करणाऱ्या हात वर करा. सत्कार करून तुमचा इथं स्टेजवर या. आंघोळ न करता अर्धा स्वयंपाक कुकर लावली माय आंघोळ करण्याच्या आधी. आणि आता पीठ टिंबून ठेवले आणि आता जाऊन आंघोळ करून मग चपात्या करते. नरड तापते लेकरू घरात. नरड असलं केल्यावर. असले संस्कार जर घरात असतील बिना आंघोळीचं स्वयंपाक करायचे तर ते खाल्लेल्या अन्नानं तुमच्या लेकराला चांगली सद्बुद्धी प्राप्त होणार नाही. हे लिहून घ्या. व्यवस्थित स्वच्छ स्नान करूनच मग स्वयंपाक घरात जायचं आणि स्वयंपाक करायला लागायचं माऊल्यांना. कळालं? 1000 काम बाजूला ठेवा पण आधी आंघोळ करा असं शास्त्र सांगते. त्याच्या पुढे सांगितलंय अजून काय म्हणजे 10,000 काम बाजूला ठेवा. 1,00,000 काम बाजूला ठेवा पण आधी दान द्या. तुमच्या दारात जर कोणी मागायला आलं असेल भिक्षा, तुमच्या दारात जर कोणी याचक आला असेल तर तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी जेवढं होते ते अगोदर बाजूला ठेवा. सगळे कामांना अगोदर दान करा. आणि त्याही पेक्षा मोठं सांगितलंय महाराज काय
एक कोटी काम बाजूला ठेवा, पण अगोदर नामस्मरण करा. दत्ता प्रभू. इतकं नामस्मरणाला महत्व. एक नामाचं किती महात्म्य. म्हणले एक घर होतं, त्या घरामध्ये सगळे लोक 3-4 भाऊ, त्यांच्या बायका, त्यांचे लेकर सगळे राहत होते. आणि गावात ती घर इतकं चांगलं होतं. महाराज आला की त्याच घरला उतरायचा. कुणी आलं की साधू संतांची सेवा, सगळ्याला जेवायला, वारकऱ्याला जेवायला, सगळ्या सप्त्यातल्या माणसाला जेवायला, भजनी मंडळाच्या सगळी सेवा करणाऱ्या. त्या घरात एकच पोरग होतं. सगळं घर देव करीत होतं, पण ते एक पोरग इतकं देवाचा विरोध करीत होतं. त्यानं मन कुण्या महाराजाचा पाया पडायचा नाही. काय लोकांना महाराजाच्या पाया न पडण्यात लई मोठेपणा वाटते. मी एका गावी तिकडे निलंगा तालुक्यामध्ये कीर्तनला गेले, लातूर जिल्ह्यात. तिथं गेली आणि एकाच्या घरात बसले असे. आणि बसल्यानं ती समोरून एक माणूस आला असं तंबाखू चोळीत. बघितला मला. महाराजीन हो का म्हणला तुम्ही? महाराजीन. मी म्हणलं का पत्राजीन दिसला का तुला? म्हणले मग पत्राजीन दिसला का म्हणलं. मग हा कोण शिकले मला तुम्हाला कीर्तन? मी मला गुरुनं शिकले. तुमच्या गुरुला कोण शिकले म्हणलं? त्याच्या गुरुनं शिकले म्हणले मी. आता कोण तिकडची भाषा निलंग्यातली. कोण शिकले मला तुम्हाला कीर्तन? मी म्हणलं माझ्या गुरुनं शिकले. तुमच्या गुरुला कोण शिकले? त्याचा बी कोणतं गुरु असेलच की म्हणलं. मी म्हणलं तुला तंबाखू चोळाय कोण शिकले म्हणलं तुला? मग हसायला चालू केलं. दात कांड पाया. आता तुम्ही कशा हसताय तसं. आता महाराज त्यानं म्या म्हणा आतापर्यंत कुण्या महाराजाच्या पाया पडाय नाही बघा म्हणला. काय म्हणला? ही बदमाश महाराज म्हणला. त्यांचे हार नाही तिकडे लई बोलाले. इकडे अनबर तिला धरून जरा बोला का? होय का नाही? त्यानं काय म्हणलं? म्या म्हणा आतापर्यंत कुण्या महाराजाच्या पाया पडाय नाही बघा म्हणला. मी म्हणलं बरं बाबा तुलाच बघून आमच्या कबीरदासाने लिहले म्हणलं दोहा. काय म्हणलं कबीरदासाना? बोले झुक जाते हैं वही जिनमें जान होती है. झुक जाते हैं वही जिनमें जान होती है. अकड़ के रहना तो मुर्दे की पहचान होती है. दत्ता प्रभू. तुमच्याकडे माणसं मरतात का? मरणार तुमच्या गावात? आहे मग एकरभर जमीन आहे का? द्या मग इथंच मठ घालून राहते. मरणार तुमच्या गावात कोणी? मरतात का? एकाच्या एका बाईची मंडी हा झाले नाही. मरतात का गावात लोक? बोललेलं कळणार का? तेलगुत सांगू का? मरतात का? होय पुरुष मंडळी ह्या गावात मरतात का? मरणार. मग असा फार तुम्ही विचार करत येडं बघितलं मी का बघला मला? मरतात म्हणून हसत सांगा की. मरण चुकणार आहे का? मरण चुकणार नाही. मरतात का लोक? इथं मरतात. मग लोक मेले की आमच्याकडे बी लोक मरतात. आमच्याकडे लोक मेले आमच्याकडे म्हणतात हातपाय मोडा म्हणतात. तुमच्याकडे मोडतात का? हातपाय मोडतात. कसं खांडून बाजूला करतात कसं? नाही असं मांडी घालतात पायाची आणि हे दोन्ही हात असं छातीवर ठेवतात. बरोबर ठेवतात का? तुमच्याकडे ठेवतात का? आमच्याकडे बी ठेवतात बघा. आणि कपाळाला रुपया. लय बाया हसल्या बा. रुपया कपाळाला का बरं लावत असतील? बरं ती विचारलो का कधी कुणाला? लय राज कोण रुपया गाठी पाडून पार बँकेत 10 लाख ठेवलीस. जाताना एवढा रुपया संग घेऊन जाऊ दाखव म्हणून ती लावतात कपाळाला रुपया. मेल्यावर बी राख थोडक लोक ते रुपया सोडणार. तरी राजू पण एवढं सावडायचं. अरे देवा काय सांगा. माणूस मेला की त्याच्या हातपाय काय करतात? मांडी घालतात. छातीवर हात ठेवतात. का ठेवतात? आयुष्यभर कधी कुठल्या कीर्तनाला जाऊन मांडी घालून बसला नाही, कुठल्या देवाला गेला नाही, कुठलं दान दिलं नाही, कुठलं धर्म केला नाही. मेल्यावर तर ह्याची मांडी घाला म्हणून मांडी घालतात. आणि अजून सांगू छातीवर हात का बरं ठेवतात? अशी माणसाची मेल्यावर माणूस असं छातीवर हात ठेवतात का? ते असं छातीवर हात ठेवण्याचं कारण बाहेर बोंबलत बकळ देव करीत हिंडलं. इथला मधला हृदयातला देव बघितलं नाही म्हणून ही दोन्ही हात छातीवर ठेवतात. इथं असं मेलेली प्रत्येक विधी प्रत्येक क्रिया फार काही सांगून जाते. माऊल्यांनो मला काय सांगायचंय? नाम तुम्हाला आम्हाला या जगातून तारून नेणार आहे. आपलीच आपल्याला ओळख करून देणार आहे. भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे. सर्व दुःखातून मुक्त करणार आहे. दत्ता प्रभू.
लोकांना पण ते मानित नव्हतं. आता काही लोक महाराज लोकांना मानत नाही, त्याच्यातले मोठेपणा सांगतात. जसं ते निलंग्यातला माणूस मला सांगत होता, काय मी मन आतापर्यंत कुण्या महाराजाच्या पाया पडाय नाही बघा. बोले झुक जाते हैं वही जिनमें जान होती है और अकड़ के रहना तो मुर्दे की पहचान होती है. माणूस मेला का त्याच्या हातपाय गुंडाळतात, त्याच्या हातपायाची मांडी घालतात. मग याला म्हणतात हातपाय मोडणं. का मोडतात? कारण ती मुडदात ताटतो पुन्हा, आणि एकदा का मुडदात ताटला की पुन्हा त्याच्या पायाची मांडी घालता येत नाही. म्हणून प्राण गेल्या गेल्या त्याच्या पायाची मांडी घालण्याची पद्धत. आखडते कोण? मेलेला मुडदा आखडते, पण ज्याच्यामध्ये चैतन्य जीव आहे ते मात्र झुकत ना. मग संत भेटले तर त्या संताच्या चरणावर झुकायला शिका. कारण नाथ बाबा सांगतात काय, लागून या पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार. संतांच्या चरणावरती झुकायला शिका, दत्त प्रभूच्या चरणावरती झुकायला शिका, वंदन करायला शिका. पण काही माणसं वंदन करत नाही, झुकत नाही संतांच्या चरणावर. म्हणजे नाम घेतल्याचं महत्व, चरणावर झुकल्याचं महत्व फार मोठं सांगता येत नाही म्हणजे शब्दामध्ये. किती महत्व आहे महाराज, एक नाम घेतल्याचं किती महत्व आहे. म्हणजे एक घरामध्ये एक पोरग कधीच नाम घेत नव्हतं, कोणाच संताला मानत नव्हतं. अशा संताच्या घरी नाथ बाबा सारखे संत गेले. सगळ्या लोकांना पाया पडले, पण ती पोरग पाया पडाय नाही. कारण ती संताला मानत नव्हतं, देवाला मानत नव्हतं, न मानणार होतं. मग आता काय करावं बाबा म्हणले. महाराजांना बघितले, म्हणले तुम्ही सगळे घरचे लोक पाया पडले, ती पोरग का कार्य पाया पडणं आले म्हणले तुमचा. म्हणले लोक त्या घरचे बाया म्हणले, महाराज पोरग लईच बिघडले बघा. म्हणले बायाच पडणार, देवपूजा करणार, देवच नाही म्हणते, काय करा. मग ह्याला देवाचं नाव घ्यायला लावू का म्हणले महाराजांना. डावा म्हणले महाराज मी देवाचं नाव घ्यायला. ह्यानं किती चिरकलं, आरडलं ओरडलं, कुणीच मध्ये यायचं नाही मला ह्याच्या रूम मध्ये. मी जातो म्हणजे ह्यानं देवाचं नाव घ्यायला लावतो. बरं म्हणले महाराज. मध्ये गेले, ते बसलो हो का असं इकडे तोड करून दाराकडे. हळूच महाराज गेले पाठीमागून जाऊन गप म्हणजे जोरात धरले त्याला मिठी मारून. महाराज सोडा 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 म्हणून दाखल आलं. कशाचं महाराज सोडतात? दुनियाचं मस्त पण दूध आणि काजून बदाम खाल्लेले महाराज. थोडी ताकद राहते मला महाराजामध्ये. तुम्ही असं जे हाताची मिठी मारून जे धरली महाराज म्हणतात, आता किती सोडा मला सोडच ना. घंटा झालं चिरकाला चालू केलं. घरचे लोक येडे पागल आहेत, कसले महाराज आणून मला का धरले ह्या महाराजांना, उगच्या उग सोडा महाराज मला. महाराज म्हणले सोडच ना काही म्हण. का बरं धरला होती तर सांगा. महाराजांना म्हणले एकच काम आहे म्हणले. कशासाठी धरला सांगू का. एकदाच देवा दत्ता मन सोडतो म्हणजे, एकच दामन म्हणले. ह्यानं म्हणा मन नाव मी देवच माननाव. मी मन म्हणले, म्हणत नाही म्हणलं, मी घेत नाही म्हणलं त्याचं नाव. नाही मग सोड नाव म्हणलं. मग घंटाभर सोडाय नाही, कटाळून गेलं. मग महाराज हळून म्हणतो म्हणलं, हळून म्हणजे जोरात म्हणल्यावर घरच्या लोकांना ऐकू जाते, घरची पुन्हा गर्दा करणार का म्हणून हळून म्हणतो. महाराज मला हळूनच म्हण, कानातल्या कानात हळूनच म्हणला देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता. महाराज म्हणले दिलं सोडून जा. आता हे जे नाम दिलंय घेतलंय हे नाम खर्च घालू नको म्हणले कुठं. आता ह्यानं मोठा झाला, लग्न झालं, लेकर बाळ झाले, म्हातारपण आलं, मरून गेला आणि याला स्वर्गात नेलं. एकदा देवाचं नाम घेतलं तर माझ्यासारख्या माणसाला स्वर्ग प्राप्ती आहे. सातत्यानं जर नाम घेतलं तर केवढं माझं भाग्य असेल. काय प्राप्त होईल? सतत सतत भगवंताचं नाम घेतलं तर काय होईल? अभंगाचं दुसरं होईल अपार, होईल
आपल्यालाच पाहिजे. सुख नको याचं कोणी आहे का? सुख नको याचं कोणी आहे का? तुमच्यापैकी पुरुष मंडळी मला सांगा, तुम्हाला सुख नको आहे का? सुख सगळ्याला पाहिजे, बरोबर. सुख कुणाला नको याचं कोणी आहे का? कुणीच नाही. सगळ्याला सुख पाहिजे. जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक हालचाल शरीराच्या सुखाच्या शोधात. सुख नको याचं कोणी. मग सुख कुठे मिळतं माणसाला? सुख या संत समागमी, नित्य दुणावे तुझ्या नामी, दहन होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डोललं. तसं कुठे सुख? खरं खरं सांगा इमानदारीनं. सुख कशात आहे? भूक लागली, जेवायला मिळालं, सुख झालं. झोप आली, थंडी वाजत होती, पांघरायला रोग मिळालं, सुख झालं. है की नाही? कशात सुख आहे? छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही आम्ही सुख शोधतो, संत याच्यात सुख शोधत नाही. सुख कशाला म्हणावं? किंबहुना सोय जीवात्मयासील आहे तैजे होय तया नाम सुख. कशाला सुख म्हणतात? सुख म्हणजे काय? सुखाची व्याख्याच माहित नाही आपल्याला. आणि म्हणून आपण का नाही सोन्यात, साड्यामध्ये, घरामध्ये, गाडीमध्ये, है की दिसण्यामध्ये सुख शोधतो. या सगळ्या गोष्टीत सुख नाही. एक सोपा प्रश्न विचारते, छोटा, तुमच्या सगळ्याच्या लक्षात येईल. आता मगाशी म्हणले की तुमच्या गावचा बाजार बिलोलीला असतो, तिथं जाऊन तुम्ही खरेदी करून घेऊन येता. बिलोलीचा बाजार कोण्यावारी असतो? मंगळवारी. मंगळवारी. मग मंगळवारी तुमचे मालक गेले बिलोलीला आणि मग तिथून 1 किलो टमाटे, 1 किलो वांगे आणि बटाटे आणि पुन्हा अजून भेंडी आणल्या, दोडके आणले आणि मेथीची भाजी आणली, कोथिंबीर आणली. एवढ्या भाज्या घेऊन आले. एवढ्या भाज्या घेऊन आल्यावर तुम्ही सगळ्यात पहिली कोणती भाजी करता महिला मंडळ सांगा बरं? हा, मेथीची. तिकडं पाठीमागे स्वयंपाकच करत हॉटेलात आणून खात होय. रोज हॉटेलात येता का डब्बा तुम्हाला? करता का नाही स्वयंपाक? महिला मंडळ अंधारात बसलेल्या बाया कोणती भाजी करता सगळ्यात पहिली? लयच बाया गच्चीता माहिती. हालनाका डोळनाक गुळाचे मुद्दे ठेवले बघायला आता शेडा बघितले मला. आहे बोलाय हरण्यानो माझ्या ववाळून पडते तुमच्याहून. बोला की भाजी कोणती करता माय? हा जोरात म्हणा. कोणती? मेथीची. हा मग बरोबर आहे, खरं आहे त्यांचं, खरं आहे, बरोबर आहे. मेथीची भाजी सगळ्यात पहिली करता. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, का बरं करता? का बरं करता माय? नाचते है की नाही? वा नाचते. आता भाजी नाचते ते पाठ आहे, हे काय राहायला आलंय का? ही नाचणारच होय की हे राहते का? भाजीची गॅरंटी आहे, भाजीची गॅरंटी आहे, भाजीची गॅरंटी आहे. आज भेंडी आणली तर उद्यापर्यंत चांगली राहते ती. पण याची गॅरंटी एका सेकंदाची सुद्धा नाही. आता बोलती ना कीर्तना, व्यवस्थित मटाला वापस जाईल याची गॅरंटी नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा.
मुझको कांटों पे चलना पड़ेगा, जिंदगी गिराएगा गले, जिंदगी गिराएगा गले, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मृत्यू चुकली का कधी कोणाची? मृत्यू चुकली? मरण चुकवता येतं? नाही चुकवता येत. भाजी काल आणलेली मेथीची तुम्ही आज तिचा वापर करून घेता, आज पटकन तिला फोडणी टाकता आणि पटकन तिला पोटात घालता का? तर ती नाश होईल म्हणून. हे शरीर सुद्धा नाश होणार आहे माऊल्यांनो. दिवसा दिवसानं आयुष्य संपत चाललंय. काय केलं जन्माला येऊन? मेल्यानंतर वर जाऊन आपल्याला उत्तर द्यायचे. ज्या कामासाठी खाली पाठवलं होतं ते काम सोडून जर आपण संसार करत बसलो तर तो संसार तुमचा आमचा सुखाचा होणार नाही. आणि म्हणून संत सांगतात काय? मग संतांनी सांगितलं नामस्मरण करा, भगवंताचं नाम घ्या. हे शरीर कसं आहे माऊल्यांनो? जाणार आहे, राहणार नाही. कारण जीवनामध्ये मृत्यू परम सत्य. गीतेमध्ये भगवान कृष्ण परमात्मा सांगतात ज्यातसहि ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्ममृत्यूस्यच तस्मात् परिहार्यते न त्वं शोचितुम् अर्हसि उपजयते नाशे नाशले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. मरण चुकत नाही, मरावं लागतं. मरण्याआधी भगवंताचं नाम घ्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तुमचे सगळे दुःख जातील आणि सुखात परिवर्तन होईल. पण त्यासाठी काय करावं लागेल? भगवंताचं नाम घ्या. नाम घ्यायचं सोडून माणूस काय करतो माहित आहे का? 3 गोष्टी कमवण्याच्या मागे लागलेले. एक बायको, एक पैसा आणि एक मुलगा. पोरगा असावा, मुलगा असावा, वंशाला दिवा, बायको असावी आणि पैसा असावा. या 3 गोष्टीच्या मागे मनुष्य लागलाय. देवाला आपलंस करायचं सोडून, नामाला आपलंस करायचं सोडून संसार आपलंस करत निघाला. आणि म्हणून नाथ बाबा सांगतात की ज्या संसारासाठी तो एवढा रात्रंदिवस मरमर मरतोयस तो संसार तुला अघोर नावाच्या नरकात घेऊन जाणार आहे. अभंगाचं 3रं चरण. तरी पुत्र संसारा उंतशी पामाला, पुत्र संसारा उंतशी संसारा, उंतशी पामाला. पैशामध्ये आहे का? संसारातल्या ऐहिक दिसणाऱ्या वस्तूमध्ये आहे का? एका लोक तिथलं सुख उघडत असतात बरं का संत. आहे का? नीट आहे का? तुम्ही जर फेरन लवली लावली नाही तर तुम्हाला मरण येईल का? समजा तुम्ही पावडर लावलो नाही, फेरन लवली लावली नाही, मरणाचे ते मग लावून गेले ना? आज काय नाही.
न फेअर लवली लावता, न पावडर लावता मी जिंदगीभर जगू शकता तुम्ही, बरोबर. जर समजा तुम्हाला गळ्यामध्ये घालायला एक तोळ्याचं समजा तुम्हाला काही करून आणलंच नाही, मरून जाता का तुम्ही? जाता का नाही. पण त्या सोन्यासाठी किती किरकिरे नवऱ्याला. आणून दिलं तर तरी बरे भाकर नीट, नाहीतर दणादण ताट आपट देता बाया. सोनं आणून दिलं तर बरं आहे, पैसे आणून दिले तर बरं आहे, साड्या आणून दिलं तर बरं. साड्या किती लागतात सांगा बरं? किती साड्या लागतात वर्षाच्या? 4 साड्या खूप झाल्या. 4 साड्यामध्ये 1 वर्ष जाते तुमचं. किती येतं तुम्हाला साड्या? कपाटात किती होय सांगा ना, तर घरात येऊन कपाट उडू उडू बघीन. किती साड्या घरात? एका बैला उगा 25 30 साडी उगा सहज असेल, सहज 50 साड्या येतात. आता जर समजा नवीन कोणती साडी आली, आता जर समजा जानेवारी महिन्यामध्ये जर चांगलं नवीन पॅटर्न जर काढलं, त्या साडीचं नवीनच नाव जर ठेवलं, आता ते नवीन पॅटर्न निघाले तर घेताव का घेणार सांगा बरं? घेताव सोडताव का? आहे की नाही? किती साड्या आहे का? एवढ्या साड्या असून मन समाधान आहे का? सुख शोधताय ना तुम्ही, साड्यात सुख आहे का? आहे का? अन्न वस्त्र निवारा 3च गोष्टी पाहिजेत. एक अन्न पाहिजे जेवायला पोटाला चांगलं उघडं, आणि घर पाहिजे एक कुडी, आणि काय पाहिजे दुसरी? अन्न वस्त्र आणि निवारा. शरीराला झाकायला वस्त्र पाहिजे, एक शरीराला उन्हापासून पावसापासून वाचवण्यासाठी एक घर पाहिजे, आणि अन्न पाहिजे. हे 3च मूलभूत गरज आहेत. याला सोडून दुसरी कुठलीच गरज नाही. पण इतक्या हाव वाढल्या माणसाच्या, इतकी हाव साड्याची, इतकी हाव सोन्याची, इतकी हाव पैशाची, का त्या हलवासापोटी माणूस दुःखाला कारण ठरतो. आणि म्हणून संत सांगतात, ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जेवढं दिले देवाने तेवढंच समाधान मानलं की दुःख होत नाही. पण माणसाची हाव एवढी मोठी महाराज, ती हाव काही सुधरू देना. आणि म्हणून माणूस असा पळतो. 3 गोष्टी कमवण्यासाठी माणूस मागे लागलाय. पहिली आहे प्रिया, दुसरं आहे पुत्र, आणि तिसरं आहे धन. स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा, तेणे तू अघोरा पावशील. एकनाथ महाराजांना सांगितलं बायको पाहिजे. कशाला पाहिजे म्हणले माणसं बायको? म्हणलं कशाला? म्हणजे वंश वाढवायचा आहे. जगात सारेच लोक लग्न करून घेतात, दुसऱ्याचं झाल्यावर आम्हाला करून घ्यावं नका म्हणले महाराज. बरोबर आहे म्हणले, बायको करून घ्या. कशासाठी? सुखासाठी, आपल्या पोटाची व्यवस्था व्हावं, आपली भाकर आपल्याला मिळावं, आपलं परिवार राहावं, आपलं वंश वाढावं, आपल्याला मुलगा व्हावा, आपल्या मुलांना पुन्हा दुसरं लग्न अजून लग्न करा, त्यांना पुन्हा मुलाला पूजन बघा, ही परंपरा आहे म्हणून करा. बरोबर. मग आता बायको केली, झालो का सुखी तुम्ही? बायको करून घेऊन सुखी झाले? बायको केली खरी, लग्न झालं त्या दिवशी काय त्या नवरा नवरीचं तुम्ही लग्नात गेलो का? त्या नवऱ्याकडे नवरदेवाकडे नवरीकडे बघा, बाबा काय बाशिंग बांधून घेत्या, काय त्यांचं ते चलणं, बुट्टा सहित पारावर चढत येते, पारावर नवरदेव बुट्ट घालूनच पारावर. का बरं चढत असेल बरं? तुम्ही चढत होतो का पार? येतो का नाही मारुतीच्या पार? हाय का मारुतीचं मंदिर गावात? हाय. मग नवरदेव कुठे जातात? शेवंतीला. मारुतीच्या पारावर बुट्ट असते, त्याला बुट सुद्धा काढू देण्यात लोक. राहू दे चल. इरी जाऊ ना बरं त्याला बुट्ट घालून, बुट्टाला सांगते देव त्याला गेल्यावर. पण त्या दिवशीचा काय मान काय नाही, बुट्टा सहित पारावर चढते महाराज. नवरदेव हो, त्याला कोणी म्हणणार बुट्ट काढून जा की देवाकड म्हणून? बुट्टा सहित जाते. का बरं जात असेल? मारुती राहायला अजून म्हणते, बघ बेट्या सासऱ्यानं बुट्ट घेतलंय, हे असं राहावं लागते. तू काय ब्रह्मचारी म्हणत असेल त्याला? मारुतीला बुट्ट दाखवायचं ह्या सासऱ्याची घेतलेली. काय सांगा, किती उरपट्टी दुनिया आहे. बरं लग्न केलं, ठीक आहे, केलं कशासाठी केलं? तुम्ही का बरं केलं? तुमचं झाले की नाही? सगळे सडेच बाया झाले का तुमचं? झाले. त्याला भाजलंय म्हणतात. बायच म्हणून घेत आता भाजलंय माय आणून ह्या खंड गावात. माझं काय सांगायचंय माऊली, माझ्या बापाच्या घरात लय मोठं शेत होत, लय सुक्कान राहत होते माय, उगच्या उग इथं करून घेतले माय, मला भाजले आणून इथं म्हणतात. तुमच्याच भाषेत, माझ्या नाही. मी आपली संन्यासीच आहो, मला काहीच माहित नाही त्याच्यातलं. तुम्हाला सांगावं लागते म्हणून घेऊन यावं लागते इकडे.
पटलाले बघा बायाला कीर्तन पटलाले बघा असं बोललं की पटते देवाचं सांगितलं की डुबली देवाचं सांगा सुरू केलं की आई माय हरणे कसं होईल किती झोप असला हसायचं सांगितलं की कशा डोळे फाकून बघायचं बघा दोघा मारक्या पहिला आहे की नाही हसायचं सांगितलं की ऐका वाटते आणि देवाचं सांगितलं की झोप इथे देवाचे चरित्र नावडे सर्वथा विनोदाची कथा गोड लागे दत्ता प्रभू हा काय सांगलाल तो आपण काय सांगलाल तू काय सांगलाल ते तुमचं तुम्हालाच माहित नाही सुख हा? सुख सुख कशात बायको करून घेतली त्याच्यात सुख आहे का बायकोनं नवरा करून घेतली त्याच्यात सुख आहे मी सुख सांगते आहे का सोयरीक झाली लगन झालो बँड बाजा वाजला काय ती नवरदेवाचा थाट नवरीचा थाट त्यांच्या तोंडाकडे बघितलं की ती दुनिया असं राहतात त्या दिवशी लग्न झालेल्या दिवशी आम्ही कधीच मरणार नाही असंच राहणार म्हणल्याने राहतात लग्न झालं त्या दिवशी कोणाला तर वाटलं होतं कसं माय मला काही आणून मी तो उभं केले पोळ्याच्या बैलाला सजले मला काय आणून उभं केले काय ही पसारा मांडलाय हे सगळं टाकून देऊन एका दिवशी मला चौघाच्या खांद्यावर जावं लागतं याचा विचार आला येतोय विचार माया येऊ देते कशी मायेनं झडप घातली सगळ्या जीवाला येड पागल करून ठेवले त्या बायकोच्या पायात रात्रीच्या 12ला पाणी द्यायला जाते ना हरभऱ्याला ह्या वर्षात 2 तोळे घेऊनच द्यायचा बाबा बायकोला हरभऱ्याच्या पट्टीवर ना तर काय खरं नाही म्हणते स्त्रिया पुत्र संसारा गुंतशी पामरा तेने तो अघोरा पावशी काय सांगितलंय नाथ बाबा काय म्हणतात त्या बायकोसाठी त्या पोरासाठी त्या पैशासाठी रात्रंदिवस राब 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 राबतोयस कशासाठी तुझा जन्म झालाय तू कशासाठी जन्माला संसाराचा गाडा जन्मावरी गेला जन्मभर संसाराचा गाडा हाकला ना तर मुखाला नाम येते नाम येण्यासाठी थोडं 1 तासभर बाजूला वेळ काढावा लागते तुमच्या घरात देवारात दिलाय का नाही देवारात कशासाठी दिलाय माहिती का एवढ्यासाठी का 24 तासातला 1 तासभर काढाव पूजा कराव त्या देवा पुढे बसाव आणि नाम घ्याव याच्यासाठी देवारा दिलाय मौल्यांना लग्न केलं खरं आता मला सांगा बायको केली सुख झालं मोठ्या प्रेमानं बायको घरात आणली आणि घरात बायको आणलं तेव्हा दरवाजाजवळ अय बाबा झोपू नको उठ हो का अशी चौकट राहते चौकटीवर माप ठेवलेला राहते माप त्याला काय म्हणतात मापच म्हणतात का त्याच्यात काय भरलेलं राहतंय तांदूळ आणि ती अशी उजव्या पायानं ओलांडून दोघं एकदाच पाय ठेवून येतात बरोबर मग माझं असं म्हणणं आहे नवरा बी बायको बी एकदाच जर चौकटीच्या मध्ये पाय ठेवून जर येत असाल तर मरताना चौघाच्या खांद्यावर बी एकदाच जावं असं एकानं मागा एकानं पुढं का बरं नवरा गेला तर बायको संगत जाऊ बायको गेली तर नवरा संगत जावं संग आला की येताना घरात मग घरातून जाताना बी संगत जावं तुमचं प्रेम आहे म्हणजे एकूण एकावर लई प्रेम आहे म्हणजे तुमचं एकूण एकावर जा मग संग मी असं सांगला ते एका गावात कीर्तनात की महाफे थांबलं होतं असं चोपदार थांबत असलं ते चोपदार काय म्हणलं माऊली जमना म्हणलं तसं दोघं एकदा जायला का बरं जमना म्हणलं मी लय वज्ज होते म्हणलं नेणाऱ्याला एकानं महाग एकानं पुढं गेलं की परत दोघांना उजराय जड होते म्हणून पहिले एकानं पुन्हा 10-5 वर्षांना एकानं गेले की परत राहते म्हणलं जाता येते का बरं लग्न केलं बघा सुख सांगते तुम्हाला सुख पत्नी केली का सुख व्हावं म्हणून पती केला का सुख व्हावं म्हणून मला सांगा लग्न झालं घरात गेलो नांदायला आता ती नवरा 4 पैसे कमवून आणून सुख दुःख ओळखत असल
चारच 50 रुपये का कमवून सुखानं जर समजा भाकर घरात खायला मिळत असेल तर सुख आहे. रोज पिऊन लोळत पडणारा नवरा मिळाल्यावर सुख आहे का? नाही, तुम्हाला नवरा नाही, इकडे आहे नवरा, इकडे विचारते थांबा. माया इकडे सांगा. रोज नवरा पिऊन जर मार लागला तर सुख आहे का? तुम्हीच म्हणले की आता नवरा केल्यावर सुख आहे म्हणून. एवढा नवरा मिळाल्यावर सुख आहे का? महिला मंडळ पिणारा नवरा मिळाला तर सुख आहे का? नाही. आता तुम्हाला सांगते, बायको केली बरोबर, बायको केली, सुखानं चालू झालं सगळं व्यवस्थित संसार. आता जर त्या बायकोला म्हणलो स्वयंपाक कर, मला स्वयंपाकाची ना म्हणून पांघरून घेऊन झोपी गेली, सुख आहे का? जगली तर सुख, मेली तर दुःख. कवा मरलीची गॅरंटी नाही. त्याच्या पुढचा संसार सांगते अजून, ऐका. त्याच्या पुढं तसाच कसा बसा रडत पडत संसार सुरू झाला, पोरग झालं, मुलगा झाल्यावर सुख आहे का नाही? आनंद आहे का नाही? आहे का नाही? मान हलवा सगळ्याला आहेत, मला माहित आहे, लेकर आहेत सगळ्याला. पोरग झाल्यावर सुख का पोरगी झाल्यावर सुख? मुलगा झाल्यावर सुख. एक मुलगा झाल्यावर सुख का दोन मुलगा झाल्यावर सुख? एक राहाव का मुलगा दोन राहाव? सांगा पटपट, बोला पटपट उठ लवकर लवकर. खंडगावची मंडळी हा उत्तर पटपट. एक मुलगा असावा का दोन असावा? दोन असावा. एकच असावा? एकच असावा. गेलं एकच तर ऍक्सिडेंट मध्ये कसं करा? दुसरं राहावं का नाही सांगा बरं. मला म्हणतात ही संन्याशीबाई आहे बाबा, हिला काहीच देणं घेणं नाही, कसं बोला रे आहे लेकरायचं आमच्या, पण मृत्यूच चुकणार नाही कोणाला मी. लक्षात ठेवा, एक मुलगा चांगला का दोन मुलं चांगलं? एकच मुलगा चांगला. तुम्ही म्हणताय म्हणून सांगायचे एकच मुलगा. लग्न लावलं, घरातच ठेवून घेणं, हाकालून बाहेर लावलं, दुःख होते की नाही? होते का ना बाबा? दुसरं राहिलं असतं तर ते तर ठेवून घेतलं असतं, वाटते का? वाटणार मग दुसरा राहावा का नाही? माना हलवा, हलवा माना तर खाली बघा धरून तुम्हाला, हलवा माना हलवा. दुसरं राहावं का नाही? पोरग दोन पोरं झाली बाबा. एकच पोरग झाल्यावर ठेवून घेता का नाही? की त्याची बायको घेऊन गेल्यानं मला सांभाळ, दुसरं राहून दोन पोरं. मग आता हे दोन पोरं मोठी झाली आणि पुन्हा वाटणीसाठी मारू घेऊन आली तुमच्या एकच. सुख आहे का दुःख आहे? कशात सुख आहे मला सांगा ना तुम्ही? जीवनामध्ये कोणत्या गोष्टीत सुख आहे? उग मान लाव म्हणून सुखाचं आहे. वास्तविक पत्ता संसारामध्ये कुठेही सुख नाही. सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हा भरी होऊ नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. दत्ता प्रभू दत्ता प्रभू.